आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशाह व्हायचंय। भारतातही मोदींना अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसून ठेवलंय। ट्रम्प यांचा दाखला देत सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा। अमेरिकेमध्ये जनतेनं ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी तिसऱ्यांदा एल्गार पुकारला। सामनातून हल्लाबोल। महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप तयार। विजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता। विजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार। सरकारकडून जीर्णोद्धारासाठी 1865 कोटी रुपये मंजूर, तर भूसंपादनासाठी 18,89,00,000 रुपयांचा निधी मंजूर। दिवाळीमधल्या गर्दीच्या हंगामात प्रवाशांना कोकण रेल्वेचा दिलासा। आजपासून पावसाळी वेळापत्रक रद्द। रेल्वे गाड्यांसाठीची वेगमर्यादा हटवण्यात येणार, तर वंदे भारत आठवड्यातून 6 आणि तेजस एक्सप्रेस आठवड्यामधून 5 दिवस धावणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवाळीमुळे वायू प्रदूषणात वाढ। हवेची गुणवत्ता अतिखराब नोंदवण्यात आली आहे। वाकड आणि शिवाजीनगर परिसरात हवा सर्वाधिक खराब। आरोग्य तज्ज्ञांकडून मास्कचा वापर करण्याचा सल्ला। सोलापूरमधील सीना नदीकाठच्या गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा। मात्र सणासुदीमध्ये पाणी पुरत नसल्यानं दिवाळीच्या आंघोळीसाठी गावकऱ्यांचा नदी पात्रातून पाणी उपसा प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। अमरावतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्यानं अंध, निराधार, बेघर आणि दिव्यांगांसोबत साजरी केली दिवाळी। राणा दाम्पत्याकडून किराणा सामानाचं वाटप। मुख्यमंत्र्यांनीही दिल्या फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छा। शिर्डीच्या साई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं विधिवत लक्ष्मीपूजन संपन्न। संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचांग पूजन, संस्थांच्या वही खात्याचं चोपडी पूजन करण्यात आलं। मुंबईसह कल्याण, बदलापूर आणि उरणमध्ये परतीच्या पावसाची हजेरी, तर रायगड जिल्ह्यातही पावसामुळे दाणादाण। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ।